राज्यभरामध्ये तरुणांना फसवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। नोकरी लावणं सरकारी कार्यालयामध्ये यासाठी फसवणूक होते। गेल्या 3-4 वर्षांमध्ये या फसवणुकीचं प्रमाण इतकं मोठं झालंय की मागच्या वर्षी एका वर्षात 22 गुन्हे दाखल झाले, तर या वर्षी प्रकरणं उघडकीस आली, तर या वर्षी जुलैपर्यंतच 25-26 प्रकरणं उघडकीस आलेले आहेत। याचं कारण शासनाचं या प्रकरणाकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष। तरुणांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही, अशा प्रकारे फसवणूक होते। वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत, त्यांना राजकीय पाठबळ सुद्धा असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या संदर्भात, कारण हे सगळे विखुरलेले विद्यार्थी एकत्रित कारवाई करू शकत नाहीत, त्यामुळे एक SIT स्थापन करून या सगळ्या टोळ्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाशी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी काय लागेबांधे आहेत, त्यांचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी। या सगळ्या मुलांचे पैसे परत मिळवून द्यायला मदत करावी आणि या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करावं, यासाठी आम्ही शासनाकडे आता एक पत्र पाठवलेलं आहे। याशिवाय जर शासनाने काही दिवसांमध्ये याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कारण मुख्यमंत्री नेहमी तरुणांची भाषा बोलत असतात, परंतु तरुणांवर अन्याय होत असताना ते जर इतक्या थंडपणे त्याच्याकडे बघत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय लागेबांध्याचा संशय येतोय। जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यभर या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन उभं करू। साधारणपणे आतापर्यंत म्हणजे गेल्या 2020 पासून आतापर्यंत अशी 93 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। त्याच्यामध्ये आमच्या अंदाजानुसार, कारण पुण्यामध्ये जो एक FIR झालाय त्याच्यामध्ये 350 मुलांची कमीत कमी नावं आमच्याकडेच आहेत, परंतु ही मुलं पुढे यायला घाबरत आहेत। एकूण 5000 पेक्षा जास्त तरुणांची अशी फसवणूक झाली आणि गेल्या 2-3 वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। त्यामुळे आता याकडे तातडीने बघायची गरज आहे। पुन्हा काही मुलांनी आत्महत्या पण केलेली आहे, काही जणांना घर सोडावं लागलेलं आहे। असं होऊ नये वाटत असेल आणि ही पिढी नाराज होऊ नये असं वाटत असेल तर शासनाने तातडीने SIT नेमली पाहिजे। प्रत्येक साधारण 5000 मुलं धरली, प्रत्येकी 50 लाख जरी ॲव्हरेज धरली, कारण ही फसवणूक 5-10 लाखापासून 45-50 लाख आणि काही मोठ्या प्रकरणामध्ये 1-1 कोटी 1.25 कोटीपर्यंत आहे। त्याच्यामुळे त्यांनी काही 1,500-2,000 हजार कोटीचा हा घोटाळा असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच राजकीय लागेबांधे असल्याचा आम्हाला संशय येतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।